आमची हक्काची लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे, म्हणून शांततेत संयमाने या ठिकाणी आम्ही लढतोय। याचा अर्थ असा नाही की आम्हाला बोलता येत नाही किंवा आम्ही काही करू शकत नाही, मात्र दादांचा आदेश आहे की शांत राहायचं, आपल्याला आरक्षण घेऊन जायचं, म्हणून आम्ही शांततेत या ठिकाणी आंदोलन करतोय। आणि हे कुत्रे या ठिकाणी आमच्यावर भुकतायत। ठीक आहे, तुम्ही आमचं अन्न पाणी बंद केलं, एक स्टॉलला 25-25, 30-30 हजाराचे दंड तुम्ही दिले, एक दोघांनी उघडले होते, पूर्ण राशन तुम्ही आमचं बंद केलं। पूर्ण महाराष्ट्रामधून 18 पगड जाती मराठा समाज मराठ्यांसाठी खायला चपात्या पोळ्या भाज्या पाठवत आहे। कोणी रेनकोट वाटत आहे, कोणी छत्र्या वाटत आहे, समाजाला ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने मदत करत आहे। तुम्हाला असं वाटत असेल की या तुमच्या कुत्र्यांना सोडून हे आंदोलन मोडीत काढण्यात येईल, इथं उद्रेक करण्यात येईल, यांना कसं तरी इथून पळून लावण्यात येईल, या भूलता। जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री साहेब, आपण जे वाचाळवीर मराठा समाजाच्या अंगावर सध्या सोडलेले आहेत, कृपया करून आपल्याला विनंती आहे की अशा कुठल्याही आपल्या कार्यकर्त्याला समजून सांगावं जे अतिशय खालच्या भाषेत आमच्यावर या ठिकाणी बोलत आहे। आमची हक्काची लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे, म्हणून शांततेत संयमाने या ठिकाणी आम्ही लढतोय। याचा अर्थ असा नाही की आम्हाला बोलता येत नाही किंवा आम्ही काही करू शकत नाही, मात्र दादांचा आदेश आहे की शांत राहायचं, आपल्याला आरक्षण घेऊन जायचंय, म्हणून आम्ही शांततेत या ठिकाणी आंदोलन करतोय। आणि हे कुत्रे या ठिकाणी आमच्यावर भुकतायत। ठीक आहे, तुम्ही आमचं अन्न पाणी बंद केलं, एक स्टॉलला 25-25, 30-30 हजाराचे दंड तुम्ही दिले, एक दोघांनी उघडले होते, पूर्ण राशन तुम्ही आमचं बंद केलं। पूर्ण महाराष्ट्रामधून 18 पगड जाती मराठा समाज मराठ्यांसाठी खायला चपात्या पोळ्या भाज्या पाठवत आहे। कोणी रेनकोट वाटत आहे, कोणी छत्र्या वाटत आहे, समाजाला ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने मदत करत आहे। तुम्हाला असं वाटत असेल की या तुमच्या कुत्र्यांना सोडून हे आंदोलन मोडीत काढण्यात येईल, इथं उद्रेक करण्यात येईल, यांना कसं तरी इथून पळून लावण्यात येईल, या भूलथापावर तुम्ही राहू नका। तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे मातब्बर आणि मुरब्बी आहेत तेवढेच आमचे मनोज दादा अभ्यासू आहेत। त्यांनी सगळी सुविधा तुमची व्यवस्थित केलेली आहे। तुम्ही परवानगी देत नाही म्हणले तरी आम्ही हलत नसतो आता इथून। जोपर्यंत मराठे आरक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडत नाही। मैदान सोडायची सवय मराठ्यांना नाही, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। तुम्ही जे काय आमचे या ठिकाणी अडवणूक चाललेली आहे, आम्ही सगळं बघतोय, सगळं आम्ही लक्षात ठेवतोय, आणि ज्या ज्या वेळी निवडणूक येईल आता त्या वेळी आम्ही हे सगळं बाहेर काढू। मात्र आमचं आंदोलन या ठिकाणी सुरू असताना तुमचे जे काही कुत्रे आमच्यावर भुंकत आहे त्यांना तुम्ही कमीत कमी तेवढा आवरा। आम्हाला तुम्ही काय ऐकत देत नाही, आम्ही लढून, आमचे दादा उपोषण करताय, ते हाडाचं पाणी करून शरीराची चाळणी करून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत असलं तरी न्यायदेवता आहे, प्रशासनाला या सगळ्या गोष्टी माहिती आहे, आणि आम्ही नाकावर टिचून तुमच्या या ठिकाणी घेणार आहोत। म्हणून मराठा बांधवांना देखील माझी विनंती आहे, तरुणांना देखील विनंती आहे, प्रशासनाकडनं ही जी आपली कोंडी होतीये काही दिवस आपल्याला सहन करावं लागणार आहे, याशिवाय पर्याय नाही। आपली ही शेवटची लढाई आहे। जे मराठे मुंबईमधून सोडून जात आहेत त्यांना विनंती आहे की दादांचा आदेश आहे, आपण मुंबई सोडायची नाही। सोमवारी मंगळवारी अजून राहिलेले गावाकडचे मंडळ गणपतीचे आहे, तरुण मित्र मंडळ इथं मुंबईत येणार आहेत। सरकारला झुकवून आरक्षण घेऊनच या ठिकाणी आपल्याला जायचंय, एवढंच या ठिकाणी सांगतो। जय जिजाऊ, जय शिवराय।